सगळ्यात पहिला मेहता साहेबांचा नंबर. सॉरी मेहता साहेब, मैत्रीमध्ये थोडीशी मस्करी तर चालतेच. तुमचा नवरा तुमच्याशी खोटं बोलतो का? तुमचा नवरा तुमच्यापासून काही लपवतो का? फोन. अंजली वहिनी, तुम्ही मेहता साहेबांच्या तब्येतीची किती काळजी घेता, पण मी आजच मेहता साहेबांना रस्त्यावर भेलपुरी खाताना पाहिलं. अगदी चवीने 4 प्लेट उडवल्या त्यांनी. 4 प्लेट? तुमचा हितचिंतक पोपटलाल 4 प्लेट? मी तारकच्या तब्येतीची इतकी काळजी घेते आणि ते भेलपुरी खातायत, ते पण माझ्यापासून लपवून. तुमचा नवरा तुमच्या भावनांची कदर करत नाही का? नाही, माझा नवरा फक्त माझं मन नाही मोडत, माझ्या मनाचा खून पण करतात. म्हणजे तुम्हाला मानावंच लागेल की तुमचा नवरा तुमच्याशी खोटं बोलतोय. म्हणजे तारक पण माझ्याशी खोटं बोलतायत? अरे हे काय? मिस्टर तारक मेहता, आज तर तुम्ही घरी याच. बघा मी तुमचे काय हॉल करते. आता दुसऱ्या नंबरवर येत आहेत एकमेव सेक्रेटरी साहेब आत्माराम तुकाराम भिडेजी. अरे, पोपट भाऊजींचा मेसेज. माधवी वहिनी, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. भिडे तुमच्यापासून खूप मोठी गोष्ट लपवतोय. आता काय लपवतोय ते तुम्हीच त्याला विचारा, पण मला माहित आहे तो तुम्हाला सांगणार नाही. आपला हितचिंतक पोपटलाल. हा, हे माझ्यापासून कुठली गोष्ट लपवतात? नाही नाही, हे माझ्यापासून कधीच कुठली गोष्ट लपवत नाही. पण मग पोपट भाऊजींनी असा मेसेज का पाठवला? नक्कीच काहीतरी आहे हे माझ्यापासून लपवतात. येऊ देत, विचारते. आणि आता तिसऱ्या पायरीवर पोचतील रोशन सिंग सोडीजी. सोडीच्या साठी काय मेसेज करू? तो म्हणत होता की रात्री त्याला गॅरेजला जावं लागणार आहे. ठीक आहे बाळा. हाय. ओय ऐक ना रोशन. बोलणार रोशन. ओय कशी आहेस माझी डार्लिंग रोशन? मी तर एकदम मस्त आहे, पण मला वाटतं गॅरेज मध्ये काही काम नाही आज. ओय सोनिये, खूप जास्त काम आहे यार, आणि हेच सांगायला तुला आता फोन केलाय. अगं एका गाडीची अर्जंट डिलिव्हरी करायची क्लायंटला. आज जेवायला मी घरी येईन आणि जेवून झाल्यावर पुन्हा गॅरेजला जाईन. ओय सोनिये, आज रात्री जरा जास्त उशीर होईल मला. भले भले, वेल्लो आवजे. ओय येतो लवकर, जरा पेशन्स ठेव. आय लव्ह यू डार्लिंग. लव्ह यू. बाय, सी यू. बाय, टेक केअर. ओय चल बाबा चल, लवकर लवकर. मेसेज. पोपट भाऊंचा मेसेज. आज रात्री सोडी महत्वाच्या कामाचं कारण सांगून पार्टी शार्टी करायला जाणार आहे. त्याला रात्री कुठेच बाहेर जायला देऊ नका. तुमचा शुभचिंतक पोपटला. रोशन तर सुधारायचं नावच घेत नाहीये. येऊ दे त्याला रात्री घरी, मग बघते घरातून बाहेर कसा जात होते. मेहता साहेब झाले, भिडे झाला, सोडी झाला, हाती भाव. औषध वेळेवर घेत राहा. पोपटलालचा मेसेज. हाती भाऊ कोमल वहिनींनी तुमच्यापासून लाडू घरातच कुठेतरी लपवून ठेवलेत. लाडू पण लपवून का ठेवलेत? आता आणखी कोणी राहिलं तर नाही? अरे महत्वाची व्यक्ती तर राहूनच गेली. अय्यर भाऊ कृष्णन. काय म्हणत होते? बबिताजींबरोबर खूप दिवसांपासून चांगला वेळ नाही घालवता आलाय. काही हरकत नाही अय्यर भाऊ, तुमचा चांगला वेळ मी आत्ताच सुरू करवतो.
बबिताजी, तुम्हाला हे ऐकून दुःख होईल की अय्यरने तुमच्यासाठी सुट्टी नाही काढली. त्यांना तर नोकरीवरून काढून टाकलंय आणि ही गोष्ट त्यांनी तुमच्यापासून लपवली आहे. आपला शुभचिंतक पोपटलाल. अय्यर, इतकी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस. तुझी नोकरी गेली आणि तुम्हाला सांगितलं सुद्धा नाही. ओ माय गॉड, ओ माय गॉड. धन्यवाद पोपट भाऊ, त्यांच्यामुळे आज मला ही गोष्ट तरी कळली. मला त्यांना थँक्यू म्हणायला हवं. आता दयाची पाळी. आई आई काय झालं आई आई सुंदर मामा मुंबईत आलाय. हो हो हे बघ, पोपट अंकलनी मला मेसेज सुद्धा केलाय. दया वहिनी सुंदर भाऊ मुंबईत आले आहेत, माझ्या सोबतच आहेत. त्यांच्या मोबाईलची बॅटरी डाऊन आहे, त्यामुळे मी त्यांच्याऐवजी मेसेज करतोय. तुम्ही त्यांच्यासाठी जेवणात पुरणपोळी, लचको डाळ, शेव टोमॅटोची भाजी आणि कढी बनवा. आपला आभारी पोपटलाल. थँक्यू पोपट भाऊ. बेटा मामा हो हो मामा. बघ बेटा, आता हे सगळं जेवण तर बनवावंच लागेल. हे बघ, वेळ फार कमी आहे. मी आज जाऊन जेवणाची तयारी करते. हो ठीक आहे आई, मी सुद्धा तुला मदत करतो. हो माझं बाळते. अंजली वहिनी, माधवी वहिनी, रोशन वहिनी, हत्ती भाऊ आणि बबिताजी, सगळ्यांना मी मेसेज करून टाकलाय. नाही, मी नाही, पोपटलालने मेसेज केलाय. दुनिया हलवून टाकेन. बोलणाऱ्याची आता दुनियाच हलवून जाणार आहे. मज्जा येईल आता. ओ दादा, जरा वर बघून चाला ना. सॉरी. खरं तर मी माझं पेन शोधतोय. ते इथेच कुठेतरी पडलंय. जरा शोधायला माझी मदत करा ना. इथे 6,000चा मोबाईल हरवलाय आणि इथे असे लोक आहेत जे एका साध्या पेनच्या मागे लागलेत. ओ भाऊ, तू कुठला मामूली पेन नव्हता. तो माझ्यासाठी खूप लकी होता. किती वर्षापासून माझं लग्नच ठरत नव्हतं. ज्या दिवशी मी ते पेन खरेदी केलं त्याच दिवशी माझं लग्न ठरलं. कॉंग्रॅच्युलेशन. ते लग्नासाठी. सॉरी हा, तुम्ही शोधा तुमचा पेन. हा काही कळतच नाहीये. कुठे असेल माझा स्मार्टफोन? कोणाकडे असेल? मला रिक्षाच्या मागच्या सीटवर मिळाला. हा तर पोपट भाऊंचा फोन आहे. हा फोन तुम्हाला आता मिळाला तर कधीचाच होता, पण इकडे तिकडे भाडा मारायच्या चक्कर मध्ये उशीर झाला. परंतु तुम्हाला हा इथला पत्ता कोणी दिला? हो साहेब, तुमच्या थैलीवर ऍड्रेस लिहिलेला आहे ना, ओह सॉरी. त्यामुळेच मी इकडे घेऊन आलो. थँक्यू हा भाऊ, थँक्यू. नटू काका, जरा 500 रुपये द्या ना यांना. देतो. नाही साहेब, मला काहीच नकोय. कोणीतरी खूप मेहनतीने हा नवा फोन घेतला असेल. तो बेचारा टेन्शन मध्ये असेल, म्हणूनच मी हा द्यायला आलो. वा, मुंबईच्या रिक्षावाल्यांच्या इमानदारीला माझा सलाम आहे बॉस. सलाम कशाला साहेब, हे तर आमचं कर्तव्यच आहे. चला येतो मी. थँक्यू हा भाऊ. थँक्यू. बिचारे पोपट भाऊ खूप वैतागले असतील ना. मी लगेच त्यांना फोन करतो. का? त्यांचा फोन तरी इथे आहे. तुम्ही कोणत्या नंबरवर फोन करणार? ओह, दॅट इज ऑल्सो राईट. एक काम होऊ शकतं. जर शेटजींनी मालकीणबाईंना फोन करून सांगितलं की मालकीणबाई पोपटजींना पटकन सांगतील. राईट. शेठजी, मालकीनबाईंना फोन करून सांगून टाका. नाही सांगू शकत. वाय? या बागाची चूक उघडकीला येईल. मी यामध्ये आता कुठून आलो? हा फोन कोणी पॅक केला? मीच. तर मग या बॉक्स मध्ये डमी फोन आहे. असली फोन इकडे आहे. अरे बापरे, सॉरी. हा Oh no, Baga, I didn't expect this from you. How carelessness. सॉरी नट्टू काका. शेठजी सॉरी, माझ्याकडून चूक झाली. हे बघा नटू काका, त्या बावरी बरोबर राहून आता भाषा पण त्या बावरीचीच बोलायला लागलाय. Height of influentialness. सॉरी नट्टू काका. No sorry. आत्ताच्या आत्ता हा फोन पोपट भाऊंना देऊन ये. अरे परत हा डमी फोन पोपट भाऊंना पाठवणार का? ओ सॉरी. नट्टू काका, हाईट ऑफ ॲब्सेंट माइंडेडनेस.
नो, हाईट ऑफ इन्फ्लुएशननेस. शेठजी आणा, मी या बॉक्स मधून डमी फोन काढून तो असलीवाला फोन त्याच्यामध्ये ठेवून देतो आणि आत्ताच्या आत्ता जाऊन पोपट भाऊंना हा फोन देऊन येतो. नाही भाऊ, तुला पोपटाला फोन द्यायला जायची गरज नाहीये. का? मी थोड्याच वेळात घरी जायला निघतोय. मी देईन रे बाबा. ओ अच्छा, थँक्यू शेठजी, थँक्यू व्हेरी मच. नो थँक्यू. पुढच्या वेळी पॅकिंग करताना लक्षात ठेव. आय वॉन्ट सी हाईट ऑफ केअरफुलनेस. हाईट तर आता संकटाची वाढली असेल पोपटलालच्या आयुष्यात आणि सोसायटीच्या घराघरात. इथे पण नाहीये, बेडरूम मध्ये पण नाहीये, पूर्ण किचन खंगाळून काढलं, तिथे पण नाहीये. आता कोमलला अशी कोणती जागा लपवायला सापडलीये जी मला माहित नाहीये? स्मार्ट. हंस, हा हे काय आहे? हे काय करताय तुम्ही? कोमल, तू लाडू कुठे लपवून ठेवलेस? लाडू? कोणते लाडू? कोमल, मला माहितीये तू लाडू घरात लपवून ठेवलेस. कधीपासून शोधतोय, मला सापडत नाहीयेत. सांग ना. हंस, घरात लाडू नाहीच आहेत, मग मिळणार कुठून? हे बघ कोमल, माझ्याशी खोटं बोलू नकोस. नाही हंस, मी खरंच बोलते, घरात लाडू नाहीयेत. कोमल, माझी खूप इच्छा झाली आहे लाडू खाण्याची. प्लीज कोमल, मला सांगून टाक, लाडू कुठे ठेवलेस, लाडू कुठे लपवून ठेवलेस, मला कुठेच दिसत नाहीयेत. हंस, हे पहा, तुम्हाला जेव्हाही आवडती वस्तू खायची इच्छा होते, मी तुम्हाला बनवून देते की नाही? हो. मी खोटं नाही बोलते, तुमची शपथ घेऊन सांगते की लाडू घरात नाहीयेत. कोमल, मला कोणीतरी सांगितलंय की तू घरात लाडू लपवून ठेवलेस. कुणी सांगितलं? माझा फोन कुठे आहे? माझ्या मेसेज मध्ये आहे. हे बघ बघ. पोपटलाल भाऊ,